2 नवीन ट्रान्सफरचं काम आपण मागील 8 दिवसात पूर्ण करून दिलेलं आहे. म्हणजे ऍडिशनल मागच्या वर्षी पण केलं होतं, पण यावेळेस पण आता ऍडिशनल आपण काम केलेलं आहे. आणि सर्व मेंटेनन्स पण आणि सर्वांचं एक कॉल नंबर पण आम्ही दिलेला आहे. आणि सर्व आमचं म्हणजे टोटल 24 तास यंत्रणा आमची कामात राहणार आहे. त्याच्यामुळे महावितरण सुरू केली, त्यामुळे जे काही चेकिंग होते किंवा ऍडिशनल कुठे कुठे गरज आहे त्याचं काम सुरळीतपणे झालं. त्याच्यासाठी जिल्हा परिषदेत तुम्ही रात्रीच्याला लाईट आता चालू केली नाही, बल्ब आतापर्यंत लावला नाही. यात्रा 40% भरल्या. हे तुमचं काम होतं की पूर्ण यात्रा पुरवठा तुमच्यामुळे बंद आहे का पाणी पुरवठ्यामुळे बंद आहे ते सांगा. पाणी पुरवठा सर आपण मागे चालू केलेला आहे. का बंद आहे मग? पाणी पुरवठ्याचं उत्तर जेव्हा पाणी पुरवठेल तेव्हा देईल. एमएससी पाणी आज आपण इथं बऱ्याच गोष्टीवर चर्चा केलं. बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाचा आढावा घेतला, काय कामं केली, काय राहिली, काय व्हायची आहेत. त्याच्यात मला वाटतं प्रामुख्याने 3-4 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लाईटचा आहे, इथं आताच उल्लेख केला किंवा लाईटचे फोकस आपल्याला या ठिकाणी लावले पाहिजे. मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा केली आणि आपण दरवर्षी लाईटचे फोकस लावतो. त्याच्यामध्ये सर आपल्याला जर एक टेंडरिंग सिस्टम करता आली आणि एक चांगल्या दर्जाचं सोलार सिस्टमवर चालणारे जे लाईट असतील किंवा आपल्या काहीच चालणारे आपल्या लाईट याच्यावर लाईट असतील, ते आपल्याला हायमास्ट टॉवर जर या ठिकाणी उभारता आले तर हायमास्ट टॉवरचं काय होईल, प्रकाश हा सर्व दूर जाईल. आणि आपल्याला कुठेही कोणता यात्रेकरू जर फिरत असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रकाशासाठी सोयीस्कर. सजेशनचा सन्मान योग्य पद्धतीनं व्हावा आणि सगळ्या ज्या त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून ही यात्रा सक्सेसफुल करण्यासाठी सर्व स्तरावर आपण सर्वजण मिळून मदत करावी असं एक आव्हान मी या निमित्तानं अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला करतो. गावकऱ्यांना सुद्धा म्हणजे हा एक आपलं वैभव पारंपरिकरित्या चालत आलेला आहे. माळेगावची यात्रा आम्ही सुद्धा लहानपणापासून फक्त ऐकत आलेलो आहोत आणि या माळेगावच्या यात्रेमध्ये या भागाचा खासदार म्हणून सहभागी होण्याचं सौभाग्य या निमित्तानं आम्हाला मिळतं. हे सुद्धा आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या माळेगावच्या यात्रेमध्ये सगळ्या दृष्टीने त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण कसलीही काळजी न करता तुमच्या मागण्या आमच्यापर्यंत द्या. आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून आणि आमच्या परीनं ज्या शक्य आहे त्या सगळ्या पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू. जसं सल्ला म्हणजे सजेशन जसं वाघमारे साहेबांकडनं आलं की आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आलं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं स्मारक इथं झालं पाहिजे. आणि विलासरावजी देशमुख हे आपल्या सगळ्या परिसराचेच नाही अख्ख्या महाराष्ट्राचे एक म्हणजे दिशादर्शक मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि देशमुख कुटुंबियांचं हे हे तुमचं म्हणजे खंडोबाचं मंदिर हे त्यांचं पारंपरिक कुलदैवत राहिलेलं आहे. तर त्यांच्या